हॅलो, नमस्कार. मी प्रिया. मी पहिले पण एक व्हिडिओ अपलोड केला होता की मी इंटरकास्ट मॅरेज लग्न केले म्हणून. चला तर आता बोलूया. माझा अवतार बघून तर तुम्हाला वाटत असेल आत्ता वाजले आहेत 2 वाजले आहेत दुपारचे, तरी मला अजून जेवण वगैरे काहीच नाही केलं मी अजून. आणि मी प्रेग्नेंट आहे. 5वा महिना मला लागलेला आहे. त्याच्यामध्ये मला एवढा त्रास आहे ना, ज्याच्यासोबत लग्न केलं ना त्याच्याकडे बघून हे सगळं सोडून आले. चांगली जिंदगी सोडून आले होते चांगली. काहीच बघितले नाही. आणि इथे येऊन या सगळ्या गोष्टी घडतात. डोक्यात तर मारायचा विचार येतोय, पण आता होणाऱ्या बाळासाठी जगती. कोण साथ देईल नाही देईल त्याचं काय माहीत नाही आपल्याला, पण तेवढी हिंमत नाही माझ्यात जीव द्यायची. वाटते तर खूप. रोज रात्रीले प्रश्न पडतो. रोज ज्या माणसासोबत लग्न केलं तो माणूस रोज असाच माझ्यासोबत काही ना काही असा टोमणे मारत राहतो ना. म्हणजे आम्ही कुठे गेलो, कोणासोबत बोलायला लागले की मला उडवते, परत मी बोलायला लागले की मध्येच बोलते, मला बोलू देत नाही. म्हणजे मी फालतू बोलते. मी रात्रभर जागते रोज रात्री. माझ्या पोटात दुखते, काय खूप त्रास होतो आहे, पण समजतच नाही आहे मला काय करावं काय नाही. तर सोनोग्राफी करायची 2-4 दिवसानं, त्यात समजेल आता. कारण डॉक्टरला सांगितलं पहिले तर त्रास होत होता, पण थोडाफार होत होता. आता 8 दिवस झाले लगातार, म्हणजे मी रात्री झोपतच नाही आहे. जेवण केलं तर माझं पोट असं फुलते, मला श्वास घेता येत नाही आहे. आणि हा माणूस बिनधास्त झोपलेला राहतो. तरी याला शुगर आहे, त्याच्याकडं मी लक्ष देते. त्याला शुगरमध्ये झटके येतात, बेशुद्ध पडतो, समजत नाही काही. फक्त स्वतः खायचं प्यायचं आणि स्वतःची काळजी घ्यायची. बघा ना, ज्याच्यासाठी सगळं सोडून आले, काय तर म्हणे प्रेम हे जगू नाही शकत तिच्याशिवाय. सगळं सोडून आले मी, सगळं. काहीच नाही आहे. मला लग्नात, म्हणजे माझ्या लग्नात 1.5 वर्ष झाली. मला फक्त एक साडी घेतलेली लग्नात, एक. त्याच्यानंतर मला आतापर्यंत साड्यात जे काही माझे कपडे आहे ते सगळं माझं लग्नाच्या आधीचं सगळं आहे. कारण मी चांगल्या जॉबवर होते, माझ्याकडे पैसे होते आणि मी चांगल्या घरची, माझ्या घरची परिस्थिती खूप चांगली होती. माझे पप्पा आर्मीत नोकरीला होते आणि इकडं यांच्याकडे काहीच नाही. मी फक्त एकतर हा मला खोटं बोलला, म्हणजे मला माहीत नव्हतं सुरुवातीला शुगर वगैरे. हां, असू शकते कोणाला काय बिमारी होईल आपण नाही सांगू शकत. पण म्हणजे जेव्हा आमची ओळख झाली, जिथे मी जॉबला होते तिथेच आमची ओळख झाली. आणि मला नव्हतं माहीत तेव्हा. म्हणजे चांगली ओळख झाली, चांगलं बोलणं झालं, सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. त्याच्यानंतर मला जाऊन सांगितले की मला शुगर आहे. मी म्हटलं जाऊ द्या, काय आपल्याला पण म्हणजे कधी आपण टेस्ट केली या काही पुढच्या क्षणात काय होईल आपल्याला सांगता येत नाही ना. तोच चांगुलपणा मला आज भावते. ना प्रॉपर्टी बघितली, ना घरदार बघितले, ना घराकडचे लोक बघितले कसे काय. जे लोकांचे तो मला सांगत होता की ते माझी आई अशी, माझी बहीण तशी, हे असं ते तसं, आणि आज सगळे मिळून तेच लोक माझी वाट लावत आहेत. म्हणजे काय असले, याची सून अशी राहते, याचं हे तसं राहतं. अरे बाबा, मी काय सोडून आले ते तर बघा, कशासाठी त्रास देत आहे मला. झाले आता मला 5 महिने झाले. 5वा महिना सुरू आहे मला. इथं माझी काळजी घ्यायला कोणीच नाही आहे. सगळे कामं मला थकवा, चक्कर तर मला एवढ्या येत राहतात, मग समजत नाही. मी ते सगळं करून या माणसाला मी 2-2 भाज्या बनवून देते, तरी त्याला माझं प्रेम नाही दिसत आहे. त्या लोकांचं म्हणे सगळेच आई बनतात ना, पण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं ना. आता माझी नाही हालत तेवढी, काय करणार मी, मला त्रास होतो आहे तर. रोज रडते मी, रोज. कोणाला सांगू काहीच समजत नाही. काय होते, जवळचे काही लोक आहेत त्यांना जर सांगितलं की ते त्यांना पण ओळखतात, ते तिकडं सांगणार, हे इकडं सांगणार. आणि म्हणजे मी साधं जरी बोलले त्याच्या घरच्याविषयी या काय विषयी ऐकून नाही घेत ते माझं. म्हणजे इतका धाक होते ना मला, तर मला नाही समजत. त्याच्यामुळे मी बोलत नाही काही, म्हणून व्हिडिओ बनवते मी.
हां, आधीचं माझं फेसबुक अकाउंट होतं, इंस्टाग्राम अकाउंट पण होतं. फेसबुक अकाउंट पण मॉनिटाईज झालं होतं, इंस्टाग्राम पण बरेच फॉलोअर्स होते. आणि यूट्यूबला म्हणजे मला काय माहीत नव्हतं, तर मी तिकडचे व्हिडिओ असे थोडेफार शॉर्ट आधीचे टाकलेले आहेत व्हिडिओ. तुम्ही माझ्या अकाउंटला बघू शकता, तेव्हा कशी होते आणि मी आता कशी. काही नाही, सध्या मजबुरी आहे, बाळासाठी सहन करते फक्त. जॉब नाही, पैसा नाही, काहीच नाही, आणि काही करू पण शकत नाही. मी सगळं काय, हां, मला लग्नात काय सांगितलं फक्त 4-5-6 मणी आहेत आणि 2 छोटे छोटे मंगळसूत्र आहेत, ते हे आहेत, वाट्या आहेत, हे माझ्या लग्नातले दागिने आहेत. मला दागिन्याचं पण काही वाटत नाही, मला पैशाचं पण काही वाटत नाही, पण मी ज्या प्रेमासाठी सगळं आलं तर त्यात मला इज्जत भेटायला पाहिजे की नाही. म्हणजे मी त्याला असं शांत नाही की बाबा मला कोणत्या गोष्टीत त्रास होते, काय होते, नाही ऐकून घेऊ शकत. उलट मला काही काही बोलत राहते. मला माझ्या जगाची इच्छा होत नाही आहे माझी. पण आता कायच करू, बाळ माझ्या भरोश्यावर होणार आहे, त्याची तर काहीच गलती नाही याच्यामध्ये. करते जोपर्यंत सहन होते तोपर्यंत, बाळ होईपर्यंत तर सहन करावंच लागणार आहे. त्याच्यानंतर बघेल मी मला काय करायचं तर. त्याची एवढी काळजी घेते मी, रात्रभर. मला 9 वाजता उठायची सवय होती आणि 9 वाजता उठायची, आवरायचं, जॉबला जायचं, सगळं आयतं भेटत होतं मला म्हणजे घरी. मला वाटलं इतकं प्रेम दाखवत होता जेव्हा लग्नाच्या आधी. जातीचा विचार केला नाही, कसला विचार केला. अरे प्रेम नावाची गोष्टच नाही या दुनियात. जातगीत तर सोडाच, बेकार लोक आहेत, बेकार. पश्चाताप होतं एकटं राहिलेलं पुरलं जिंदगीमध्ये. पण कधीच कोणाच्या प्रेमात पडून लग्न करा, हे काय कंडिशन आहे आता. पहिले राहणीमान, आपण हवं त्या गोष्टी घेऊ शकतो, हे ते. इथं लोक आपल्याला टोमणे मारत राहतात, उठकी सूट. त्याचं म्हणणं मी त्याच्या घरी आले की तुला तो आराममध्ये खाते, तर खायचं काढते ते माझं. माझ्या घरी मला खायला नव्हतं भेटत काही, इकडे आल्यापासून भेटायला लागले मला खायला. इतका त्रास होतो ना रात्रीला. तर प्रेग्नेन्सीमध्ये मोठ्या माणसाची गरज असते ना. त्याला जर आपण काही जर सांगितलं रात्रीला की तो मला आडवं बोलते, असा राग येतो ना, काय करू काही समजत नाही. पण आता काहीच करू तर नाही शकत सध्या, काम अडलं आहे माझं. बाळासाठी ते सगळं सहन करावंच लागेल. लोकांना किंमत नाही, टाईम माणूस नसल्यावरच किंमत कळते लोकांना. जीव द्यायचा विचारायचं पण जीव नाही देणार मी, माझी हिंमत नाही एवढी. बघू कसं काय करते काय नाही. तर चला, मी ह्या गोष्टीनं मला काय ह्या यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवायचे याच्यात काही मला बोलायला कोणी नाही आहे, म्हणून मी व्हिडिओ टाकते. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि म्हणजे मग आपण लाईव्ह पण येत जाऊ, आणि म्हणजे तेवढंच मला माझी फॅमिली भेटेन ऑनलाईनमध्ये. कसं तुम्ही कोणाला सांगणार ना, मग त्या गोष्टी इथपर्यंत पोहोचणारच नाही. आणि राहिला आता कोणाला, हे माझं चॅनल आहे ना, हे त्यांना नाही माहिती. त्याला माहिती होतं लग्नाच्या आधी माझे फेसबुक अकाउंट डिलीट केलं, इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केलं. इंस्टाग्राम मी आत्ता थोडे दिवस झाले खोलले, थोडेफार व्हिडिओ टाकते मी त्याच्यामध्ये, पण एवढं इंटरेस्ट नाही टाकत. आपण हे सुरू केले, तिकडे ते व्हिडिओ सगळ्यांना दिसतात आणि ते असेच वादच सुरू झालेले ते इंस्टाग्राम बी, की बा मी पहिली कशी होती ना, आता माझ्यावर हे लोक दबाव टाकतायत, मी ऐकते आहे. आता हे चॅनल मी सुरू केले, हे माहीतच नाही की माझे व्हिडिओ आहे. देव करू हे बघू नाही कोणी, आणि मला तुमच्या लोकांची साथ भेटू, म्हणजे मग आपण असेच, म्हणजे मला बोलण्याचं चांगलं वाटेल सगळ्यांसोबत बोलून. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.